गोंधळकर महाराज यांचं प्रवचन 20 ऑगस्ट. दास विषयाचा झाला, सुखाचा मनला अंचवला. आपल्या जीवनातील सर्व दुःखाचं मूळ कुठे आहे, तर ते आपल्या देहामध्ये आणि देहाच्या सुखदुःखाशी असलेल्या आसक्तीमध्ये. देह असेल तर देहाला कधी ना कधी आजार, वेदना, थकवा आणि त्रास येणारच. जसा मिठाचा खारटपणा आणि साखरेचा कडवा वेगळा करता येत नाही, तसाच देह आणि दुःख यांचा संबंध आहे. आपण किती निरोगी असलो तरी, शरीर किती मजबूत असले तरी दुःख आपल्यापासून कायम दूरच राहील असे नाही. जशी सावली शरीराची साथ सोडत नाही, तसाच आजार आणि देहाचे दुःखही शरीराच्या मागे येत राहते. रामकृष्ण यासारखे महान अवतारही देह घेऊन या जगात आले, पण शेवटी त्यांनाही देह सोडावा लागला. म्हणूनच या देहावर पूर्ण विश्वास ठेवता येत नाही. देहाचे सुखदुःख प्रत्येकाला स्वतःच्या अनुभवातून येते. आपले दुःख दुसऱ्याला देता येत नाही आणि दुसऱ्याचे दुःख आपण घेऊ शकत नाही. आपण सुख कुठे शोधतो? आजपर्यंत आपण जे काही केले त्यामध्ये संसार आणि स्वतःचा स्वार्थ मोठ्या प्रमाणात होता. पद, पैसा, संपत्ती, मुलंबाळ, मान सन्मान, लोकांची प्रशंसा, मोठेपणा या सगळ्यांच्या मागे आपण सुख शोधत राहतो. आपल्याला वाटते हे मिळाले की मी सुखी होईन, पण एखादी गोष्ट मिळाली की काही दिवस आनंद होतो आणि नंतर पुन्हा पुन्हा दुसऱ्या गोष्टीची इच्छा निर्माण होते. म्हणजे सुख आपल्या हातात आलेच नाही. आपण ज्यासाठी खूप प्रयत्न करतो त्याच गोष्टीकडून कधी कधी दुःखही मिळते. म्हणून संसारात वागताना हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक मनुष्य आपल्या स्वार्थाचा विचार करतो. विषयाच्या मागे धावणे म्हणजे काय? संसारात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला मिठी मारण्यासारखे आहे. आपण विषयामध्ये सुख शोधत राहतो. पैसा मिळाला की सुख मिळेल, संपत्ती मिळाली की सुख मिळेल, मान सन्मान मिळाला की सुख मिळेल, सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या की मन शांत होईल, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. विषयामधून आपण सुख शोधतो, पण शेवटी दुःखच जास्त मिळते. म्हणूनच असे कोणी पाहिले आहे का की केवळ संसारातील विषयांमध्ये गुंतून राहून मनुष्य कायमचा सुखी झाला? ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास. आपण ज्या गोष्टीच्या मागे लागतो त्या गोष्टीचे आपण गुलाम बनतो. जर मग सतत पैसा, संपत्ती, भोग, प्रतिष्ठा आणि विषयाच्या मागे धावत असेल तर आपण त्या विषयांचे दास होतो. ज्या झाडाला आपण खत पाणी देतो त्याचेच फळ आपल्याला मिळते. त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाला ज्या गोष्टीचे खत पाणी घालतो त्याच गोष्टींचे फळ आपल्याला मिळते. जर आपण सतत विषयांना महत्त्व दिले तर मनाला समाधान कसे मिळेल? संसारातील सुखदुःख, संसारात संकटे येणारच, कारण संसारामध्ये सुख आणि दुःख हे दोन्ही एकत्र असतात. ज्यांनी आपले मन सतत विषयांमध्ये गुंतवले ते कायम सुखी झाले असे आपण पाहत नाही. एक उदाहरण पहा. कारले किती साखरेत घोले तरी तिचे मूळ कडू पण पूर्णपणे जात नाही. त्याचप्रमाणे विषयांचे कितीही सुख शोधले तरी शेवटी दुःखाचा अनुभव येतोच. संतती, संपत्ती, वैभव, मान सन्मान, आधुनिक शिक्षण, मोठे पद या गोष्टी जीवनात उपयोगी आहेत, पण यापैकी कोणतीही गोष्ट मनाला कायमचे समाधान देऊ शकत नाही. संसारातील सुख आणि दुःखाची जोडी आपली कधीच पूर्णपणे साथ सोडत नाही. मग खरे समाधान कुठे आहे? याचे उत्तर संतांनी आपल्याला अतिशय सोप्या शब्दात सांगितले आहे, ते म्हणजे रामनामात. जो मनुष्य सतत रामनामात राहतो, ज्याच्या मनाला रामनामाशिवाय दुसरे काही आठवत नाही, त्याला परमात्मा तारतो. आपले मन विषयापासून दूर जाऊन रामाच्या चरणी लावणे हाच खरा मार्ग आहे. आपण संसार सोडायचा नाही, आपली कर्तव्य करायची आहेत, पण त्या कर्तव्यांमध्ये अडकून जायचे नाही. संसार करायचा पण मनात राम ठेवायचा. पैसा कमवायचा पण पैशाचा दास व्हायचे नाही. संपत्ती ठेवायची पण संपत्तीचा मालक बनायचे नाही. संसारात राहायचे पण मनात रामनाम ठेवायचे. म्हणूनच आजच्या प्रमाणे सार अगदी सोपे आहे. विषयाच्या मागे धावू नका, संसारात राहा, पण संसाराला मनात राहू देऊ नका. सुख बाहेर शोधा नका, खरे समाधान रामनामात आहे. आपण जितके विषयांचे दास बनवू तितके मन अस्थिर होईल, पण आपण रामाचे दास झालो तर मनाला शांतता आणि समाधान मिळेल. म्हणून संतांचा सुंदर संदेश लक्षात ठेवा. नका करू अटाअटी, राम ठेवावा कंठी. अर्थात अनावश्यक धावपळ करू नका, मनाला सतत विषयांच्या मागे लावू नका. आपल्या हृदयात, आपल्या ओठांवर आणि आपल्या हृदयात श्वासात रामनाम ठेवा. जय राम, जय राम, जय जय राम.